नमस्कार मैत्रिणींनो, भावा बहिणींनो. तर आज आहे ना मी मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी ना शिरा बनवते आणि तो पण गुळाचा शिरा बनवते. तर मस्त असं हे गावठी तूप टाकते. 4-5 पोहे खायचे चमचे मी गावठी तूप टाकलं आणि मग हा फुलपात्रभर रवा घेतलाय. मस्त असा गुळाचा शिरा बनवणार आहे नाश्त्यासाठी. आणि गाईचं तूप टाकलं बरं का मी. मस्त असा परतून घ्यायचा. याचा कलर बदलेपर्यंत थोडासा ब्राऊन कलर झाला का मगच त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे पाणी टाका किंवा तुम्ही दूध टाका. तुम्हाला दूध टाकायचं असेल दूध पण टाकू शकता, पाणी टाकायचं असेल तर पाणी पण टाकू शकता शिरा बनवायला तुमच्या आवडीनुसार. तर ही बघा, ही गूळ पावडर टाकणार आहे मी. आम्ही चहासाठी आणली आहे, म्हणजे गुळाचा चहा पिण्यासाठी. सेंद्रिय गूळ आहे हा, चहा फुटत नाही. गूळ पावडर आहे. तर ही गूळ पावडर मी शिऱ्यामध्ये टाकणार आहे. तर बघू आता कसा होतो शिरा. तर हे बघा, रव्याचा कलर बदलला आहे आणि मी शेजारीच पाणी ठेवलं कारण पाणी गरम झालं आहे. मी ना पाण्याचाच करणार आहे आज शिरा. म्हणजे याने कसं दूध टाकलं ना तर ॲसिडिटी होती, पाण्यामुळं होत नाही. पटकन असं म्हणजे असं ढवळून घ्यायचं, हलवून घ्यायचं, म्हणजे गठुळ्या होत नाही त्याच्या. तरी बघा मस्त अशी एकदम अशी भुरभुरीत आहे आणि एकदम सुट्टी गूळ पावडर आहे. तर आपण आता ही गूळ पावडर टाकू. तर मी 1 फुलपात्र रव्यासाठी अर्ध फुलपात्र गूळ पावडर घेतली. तुम्हाला गोड पाहिजे असेल ना तर तुम्ही थोडी जास्त पण घेऊ शकता. आम्हाला जास्त गोड आवडत नाही ना, म्हणून थोडीशी कमी घेतली मी. पण बघा किती छान गुळाच्या लापशीसारखंच झालं आहे. तर परत 1 चमचा तूप टाकू वरतून. मला तर गावठी तूप इतकं आवडतं ना, खूप आवडतं मला. बघा किती छान, किती सुंदर कलर आला आहे. तर सगळ्यांनी शिरा खायला या बरं का, मस्त गुळाचा. नक्की तुम्ही पण करा. आणि एकदम झटपट होतो आहे, अगदी 10 मिनिटात झाला आहे. किती छान असं फुगलं आहे बघा रवा, किती असं रवेदार दिसतो असं एकदम. तर मस्त गुळाचा शिरा तयार झाला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. तर सर्वांनी या खायला.